आणि पुण्यात मांजरी येथून आहे Recording मी. in progress. तर या जर्नीमध्ये येण्याचं कारण म्हणजे सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल माझ्याबरोबर ज्यांनी पण आज वर्कआउट केला आवडला असेल, काही चुकलं असेल तर क्षमा करा. आणि सिस्टीमनी मला वर्कआउट करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सिस्टीमचे खूप खूप आभारी आहे. आणि आज जे पण बंधू भगिनींनी माझ्याबरोबर एक्सरसाइज केली त्यांचे पण धन्यवाद. आणि खूप धन्यवाद सगळ्यांचे. धरती माताचे पण धन्यवाद, जे माझं या धर्तीवरचं 18 किलो वजन कमी केलं या सकस संतुलित आहारामुळं. शक्य झालं फक्त माझ्या या अमृतामुळं. यस. आणि क्या बात आहे. तर मी बॅकग्राऊंड एक हॉस्पिटल मधून आहे. गेले 25 वर्षापासून मी हॉस्पिटलमध्येच काम करते, तरी पण मी अनहेल्दी झालेली होते. मॅडम, आपले ग्रेट कोच कोण आहेत? ग्रेट कोच कोण आहेत आणि ह्या फॅमिलीमध्ये काय काय चॅलेंज घेऊन आलात बरं? तर माझे ग्रेट कोच दीपक वाघमारे सर आहेत, ज्यांनी मला ही जर्नी दाखवली. आणि माझं जीवन एकदम निरामयासारखं झालेलं आहे. म्हणजे मी एकदम आनंदी निरोगी जीवन जगू शकते ते फक्त माझ्या कोचमुळे, दीपक वाघमारे सरांमुळे. नक्कीच, कारण त्यांची तुमचा कोटी चेहरा कोटी धन्यवाद तुमचे, की ज्यांनी मला हे अमृत माझ्या आयुष्यात दिलं. तुमचा आणि चेहरा सांगतोय आणि ही आनंदीमय जी तुमचा चेहरा आहे, कारण तुम्ही आज आता जी हसताय. तर मॅडम, मला एक विचारायचंय, ह्या फॅमिलीमध्ये येण्याच्या आधी काय काय चॅलेंज होते बरं तुम्हाला? सर तसं मी आता 10 मिनिटात तुम्हाला सांगण्यासारखे नाही, एवढे चॅलेंज होते मला. पण माहित नव्हतं की माझं वजन वाढल्यामुळे इतके चॅलेंज येऊ शकतात. पण वजनही माझं मेडिसिनमुळे वाढलेलं होतं. पहिलं कळत नव्हतं की मेडिसिनमुळे वाढतंय. वयाच्या 16 वर्षापासून मला पीसीओडीचा त्रास होता. आणि त्याच्यानंतर त्या चॅलेंजमुळे माझी औषधं सुरू झाले. नंतर माझे पाय दुखायचे सर खूप. हे सगळे पाय दुखायचे, हाडं दुखायची हाडं. आणि खूप चहा प्यायची सवय होती मला. 17-18 कप मी चहा प्यायचे दिवसातून. चहा, तूप लावून चपाती, चहा संग ग्लास भरून असा चहा घ्यायची. आणि 2-2, 3-3 चपात्या तूप लावून कडक करून खात होते मी सकाळचा माझा नाश्ता. आयुष्यात कधी एक्सरसाइज ते बंद करा. तर ते काय मला माहित नव्हतं. आणि ते बंद कर. सॉरी असं. तर आयुष्यामध्ये माहित नव्हतं काय खायचं आणि काय नाही खायचं. पण चहा चपाती माझ्या खूप आवडीची होती. तूप लावून चहा चपाती खाणं, टोस्ट बटर खाणं, गोड खूप आवडत होतं मला सर. हे होट माझी चिटकायची, एवढा गोड चहा प्यायची. कुणाच्या घरी जरी मला चहा दिला त्यांनी, तुमच्या घरात साखर नाहीये का म्हणायची, वरून साखर घालून चहा प्यायची. कारण मला सपक चहाच आवडत नव्हता. पण मी आज एनर्जी, साखर, चहापत्ती, दूध काही नसताना नुसत्या पाण्यात पिते, ते पण आनंदाने पिते. पहिल्यांदा मला वाटायचं हे काय, पण 3 दिवस असं नसलं मी काय केलं, एनर्जी प्यायची आणि तरी पण चहा प्यायची. मॅडम, का? मॅडम मला मॅडम मला मॅडम मला नंतर एक आता तुम्हाला अशी विचारायचंय. हॅलो. मॅडम, मला एक तुम्हाला विचारायचंय, तुम्ही हे सगळं करत होतात, चहा एवढा गोड किंवा त्यामध्ये चपाती 3-3, 4-4 चपात्या चहामध्ये, तांब्याभर, ग्लासभर काय असेल मग भरून घ्यायचा. पण ह्या ठिकाणी तुम्ही हे वजन वाढलं होतं आणि त्याबरोबर तुम्हाला चॅलेंज होते. हे किती दिवसापासून चॅलेंज होते बरं? त्रास वयाच्या किती 16 दिवसापासून? वर्षापासून पीसीओडी, हाडं दुखणे. ऍक्च्युली मला सांगायचं होतं की चहामुळेच माझे हाडं दुखत होते. पण कुठलेही डॉक्टर मला चहा सोडा किंवा काय, नंतर नंतर म्हटले चहा सोडा. पण आतापर्यंत तरी मला असं काय जाणवलं नाही मी त्यांचं ऐकलं म्हणून. कारण ते काय औषधं लिहून देत होते मी खात होते. नाही दुखलेलं राहिलं की परत जात होते खात होते. खूप पाय दुखायचे माझे, पीसीओडी चॅलेंज. आणि ऍसिडिटीचा त्रास होता. मी हॉस्पिटलमध्येच असल्यामुळे मला सगळे ईसीजी, एमआरआय सगळे फ्री होते. माझ्या शरीराचे 13 एमआरआय झाले. आणि मणक्यामध्ये 3 गॅप होते माझ्या ह्या मानेच्या मणक्यात. आणि इकडे जी कमरेची डिस्क आहे, घेर हा 48 झालेला होता कमरेचा. त्यामुळे इथली पण डिस्क सरकली होती. आणि सर मी असं धरून काम करत होते, कमरेला धरून चालत होते मी. मला एक्सरसाइज येत नव्हतं. माझ्या कोचने मला विदाऊट एक्सरसाइज या सकस संतुलित आहार, आणि जेव्हा मला वेळ भेटेल दिवसभरात कामामध्ये असताना मी गोल राऊंड मारत होते. मला चालता येत नव्हतं. चालता येत नसणारी व्यक्ती मी आज 1 तास नाही 2 तास एक्सरसाइज करू शकते. मी हालचाल करू शकते.
ते फक्त या सकस संतुलित आहारामुळे. ऍक्च्युली मॅडम मला एक्सरसाइज वगैरे जमतच नव्हती. इतके चॅलेंज होते. मणक्याचा आजार, डिस्क सरकलेला आजार आणि आर्थरायटिस झालेला होता मला. ह्याचं मला इतकं ऍसिडिटी होती सर. 150-150 रुपयाची एक एक गोळी, म्हणजे एक 54 रुपयाची एक गोळी 3 वेळा खात होते, सकाळ, दुपार, संध्याकाळ. माझी शेवटी मग हे करायचं ठरवलं होतं, की तोंडातून नळी घालून एक चेकअप असतं. ऍसिडिटी का होते? रिपोर्ट तर नॉर्मल येते, ईसीजी. मग ऍसिडिटी का होते? परंतु ती करायच्या आधीच माझ्या आयुष्यामध्ये हे आहार आला आणि पहिल्या दिवसापासून मला ऍसिडिटीचा त्रास निघून गेला आणि मॅडम 16 मॅडम किलो कमी केल्यामुळे माझा मणक्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला सर. आशादेव मॅडम मी आशादेव मॅडम हे जे सगळे चॅलेंज होते, किती किलो वजन वाढलं होतं बरं? तुमचं वजन किती होतं? या फॅमिली मध्ये येण्याच्या आधी तुमचं वजन किती होतं? 72 होतं सर. 72 किलो वजन घेऊन तुम्ही जगत होतात आणि एवढे आजार सांगितले, एवढी मोठी लिस्ट सांगितली. मग तुम्ही तर एक बॅकग्राऊंड सांगितलं, की तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात. म्हणजे बऱ्यापैकी 50% ते 75% तुम्हाला आरोग्याविषयी सगळंच माहिती होतं. म्हणजे तुम्ही स्वतः सांगितलं, की मी 54 रुपयाची गोळी खातो, त्याने 3 टाइम गोळी खाते. मॅडम, हे किती दिवस चाललं होतं बरं तुमचं या गोळ्या खाणं, हे जे चाललं होतं सगळं, हे किती दिवस चाललं होतं? तर वयाच्या 16 वर्षापासून मी पीसीओडी पासून सुरुवात झाली माझी आणि मला प्रत्येक उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये मी लोणच्याची एक जरी फोड खाल्ली तर ऍडमिट व्हायची आणि पित्तामुळे मला ऍडमिट करावं लागत होतं वर्षातून एकदा. 7 दिवस. मॅडम 7 दिवस मॅडम म्हणजे फक्त ठेवत होते. मॅडम, वयाच्या 16व्या वर्षापासून पिशिवडीचा चॅलेंज झाला आणि त्याचबरोबर तुम्हाला वजन वाढत गेलं आणि एवढी मोठी लिस्ट तुमच्याकडे होते आणि तुम्ही तर बाय बॅकग्राऊंड एक दवाखान्यात आहे, बरोबर? म्हणजे एक आपण म्हणतो ना, सरकारचे जावाई किंवा तुम्ही एक सरकारच्या सुनबाईच होता. सगळं फ्री मध्ये. तुम्ही दवाखान्यामधल्या मध्ये म्हणल्यानंतर तुम्हाला सगळं फ्री मध्ये असेल, की गोळ्या, औषधं सगळे स्वतःच माहिती आहे, की बाबा ही खाल्ली की हे होतंय, हे खाल्ली की ते होतंय. मग हे किती दिवस गोळ्या खाल्ल्या बरं? टोटल किती दिवस गोळ्या खाल्ल्या? तर आज माझं वय 51 आहे. 51 वर्षाची आहे. मी वयाच्या 16 वर्षापासून खात होते. आता गेले 3 वर्ष झालं सगळं बंद आहे. हॅपी निरोगी वयाच्या आनंदी. वयाच्या 16व्या वर्षापासून गोळ्या खात होतात. मग त्यामध्ये काय बदल झाला बरं तुम्हाला? एवढ्या गोळ्या खात होतात, एवढे चॅलेंज, मग काय बदल झाला त्यामध्ये? तर सगळं गेलं माझं. एकदम निरोगी हॅपी आहे. ऍसिडिटी नाही, मॅडम मणक्याचा मॅडम त्रास, सगळं. मॅडम आशादेव मॅडम, तुम्ही जे एवढं दवाखान्यामध्ये दाखवत होतात, सगळे औषधं, मेडिसिन खात होतात, मग ह्या फॅमिली मध्ये येण्याच्या आधी एवढं खाऊन काय बदल झाला आपल्यामध्ये? येण्याच्या आधी एवढं जे दवाखान्यामध्ये जात होतात, मध्ये आहात, मग काय रिझल्ट आला की एवढं आपण खाल्ल्यानंतर? तर सतत संतुलित आहार घेतल्यामुळे हे सगळे चॅलेंज दूर झाले आणि सतत मला हा त्रास होता म्हणून मी हेडेक घेत होते, की मला असं का शरीर दिलंय भगवंतानी. रोज उठलं की देवीच्या पाया पडायचे, मला मरण मागत होते मी. आणि मॅडम ह्या हेडेकमुळं आशादेव मॅडम माझ्या डॉक्टरची 40% व्हेन ड्रॉप झाली होती आशादेव आणि मॅडम मी हां. आशादेव मॅडम, मी तुम्हाला विचारलं, की तुम्ही ह्या फॅमिली मध्ये येण्याच्या आधी कमीत कमी तुमचं 51 वर्ष आहे. तुम्ही एवढ्या हां. गोळ्या खात होतात, एवढे औषधं खाल्ले. मग तुमच्यामध्ये बदल काय झाला एवढे औषधं खाऊन? हा प्रश्न विचारला मी तुम्हाला, की ह्या फॅमिली मध्ये येण्याच्या आधी एवढे दवाखाने केले तुम्ही, त्या सरकारच्या सुनबाई होतात त्या दवाखान्याच्या. मग तुमच्यामध्ये काय बदल झाला? म्हणजे माझे सगळे आजार गेले सर या संतुलित आहारामुळे येस. आणि मॅडम मॅडम सकाळी चहा बदलला, आहार बदलला, सकाळचा नाश्ता, चहा बदलला आणि एक्सरसाइज केली सर. मॅडम त्याच्यामुळे माझं सगळं म्हणजे खूप छान. सांगण्यासारखं इतकं. खूप छान मॅडम. तुम्हाला प्रश्नच कळला नाही. कारण तुमच्यामध्ये बदल झाला ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर. पण मी विचारतोय 25 वर्षे तुम्ही मेडिसिनच्या गोळ्या, औषधं खाऊन तुमच्यामध्ये काय बदल झाला? ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर काय बदल झाला? हा भाग नंतरचा आहे. कारण ह्या ठिकाणी आल्यानंतर तुमचं सांगतायच, कारण तुम्ही मलाही बोलून देत नाहीत. म्हणजे इतक्या आनंदी आहात तुम्ही. आज मलाही शब्द बाहेर निघून देत नाहीत, कारण तुमच्यामध्ये तो आनंद निर्माण झाला. पण मी विचारतोय, की ह्या फॅमिलीमध्ये येण्याच्या आधी तुम्ही काय काय प्रयत्न केले हे वजन कमी करण्यासाठी किंवा हे आजार निघून जाण्यासाठी, आणि मग त्याच्यामध्ये काय बदल झाला हा विचारलं मी तुम्हाला. खूप सारे मेडिसिन खात होते. डोकं दुखलं औषध,
ऍसिडिटी झाली औषध, मणक्यासाठी औषध, साठी औषध, पाय दुखत होते औषध, हेच खात होते. मग डॉक्टरांनी शेवटचा शब्द एक मला सांगितलं, स्टॉकिंग दिल्या होत्या. तर माझ्या मानेला बेल्ट होता, इथे बेल्ट होता, इथे बेल्ट होता, गुडघ्याला बेल्ट होता, कमरेला बेल्ट होता आणि दुखताना त्रास होत होता म्हणून मी स्टिकिंग लावत होते सगळ्या शरीराला. अक्षरशः मला ती आठवण आली तरी रडायला येतं. मी सगळ्या शरीराला स्टिकिंग लावत होते डायनाप्लास्टची, अशी जरा ती रगड लागते. ऑपरेशन झाल्यानंतर टाक्यांना लावतात ती, म्हणजे ती पेन रिलीफ असते. म्हणून सगळ्या शरीराला मी ती स्टिकिंग लावत होते सर. आणि असं असं करून माझे जीवन होतं, असं म्हणजे बघण्यासारखं असं. इथे पण मला साडीच्या अशा गोळ्या करून द्यायचे. वालेकरवाडी, शिरवळ, जगातले सगळीकडे जाऊन सगळे तेल वापरले आणि असं स्क्रॅचेस असलेले लाटणे मी फिरवत होते. गाठी येत होत्या माझ्या एवढ्या भागामध्ये, लिंबा एवढ्या गाठी येत होत्या. कशाच्या गाठी होत्या माहित नाही मला. हे आपल्या मांडीमध्ये आणि एवढ्या भागामध्ये गाठी येत होत्या मणक्याच्या त्रासामुळं. वजन वाढल्यामुळे मणक्यामध्ये गॅप आले होते सर माझ्या. खूप खूप भयानक मी त्रासलेले होते आणि ह्या सगळ्या त्रासांमुळे मला हेडॅकमुळं व्हेन पण ब्लॉक झाली होती. त्याचे 4 MRI झालेत माझे ब्रेनचे. आणि ते ब्रेनचे 4 MRI झाले, मग त्याचंही मेडिसिन चालू होतं, झोपेचे मेडिसिन चालू होते मला खूप सारे. आणि एकदा मी असंही झालं होतं मला जीवन म्हणून 4 गोळ्या खाल्ल्या होत्या झोपेच्या, मरून जावं म्हणून. तर 2 दिवस मी एका जागची उठले नव्हते. तर माझे मिस्टर जाऊन आईला बोलवलेलं, काय झालंय बघ. मग माझ्या आईला मला भूत लागलंय म्हणून लिंबू, अंड, भाकरी काळा लावून उतरून फेकून दिलं. मला कसं तरी उठवलं त्यांनी आणि मग मी सांगितलं मी असं असं झोपेच्या गोळ्या खाल्ल्यात. मग डॉक्टरांना बोलवून विचारलं. ते म्हणले हा शुद्धीत आहेत, फक्त त्यांना शुद्धीत ठेवा, उठून त्यांना जेवण पाणी घालत तुम्ही सगळं करा त्यांचं. एवढं मला असह्य झालं होतं सर. ऍक्च्युली या सगळ्या गोष्टींची आठवणही काढण्याची इच्छा होत नाही, कारण आता मी जे जगते ते सुंदर आयुष्य जगते. मला फिरून त्या आयुष्याकडे जायचं नाहीये. त्यामुळे हे जगात मॅडम तुम्ही एवढं असं हे जीवन घेऊन जगत होतात, म्हणजे एवढ्या वेदना घेऊन जीवन जगत होतात. तुम्ही आता सांगितलं की मी मरून जावं म्हणून 4 झोपीच्या गोळ्या सुद्धा खाल्ल्या होत्या आणि एवढे चॅलेंज घेऊन तुम्ही जीवन जगत होतात. आणि मला एक विचारायचे, ह्या फॅमिली मध्ये आल्यानंतर बघा, ह्या फॅमिली मध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल झाला बरं? तर मला गेल्या 3 वर्षात सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही, 18 किलो वजन कमी झालं. अमेझिंग असं सुंदर बघा मी आज तुमच्या समोर आहे, की आत्महत्यासाठी 2 वेळा प्रयत्न करून केलेली व्यक्ती. मी आत्महत्या करायला लोकांना म्हणजे सांगते की असं नाही, हे चुकीचं आहे म्हणून, पण मी स्वतःच प्रयत्न किती केले किलो होते वजन झालं आत्महत्या करण्याचे. मॅडम? किती किलो वजन झालं बरं ह्या फॅमिली मध्ये आल्यानंतर? पहिल्या किती दिवसामध्ये किती किलो वजन कमी झालं? पहिल्या 4 महिन्यामध्ये 16 किलो वेट लॉस झालं. क्या बात आहे, नॉट इज जोक. कारण बघा, वाढलेलं वजन काय काय चॅलेंज आणू शकतं मॅडम मध्ये. मॅडमनं पहिल्या 4 महिन्यामध्ये 16 किलोचा फॅट लॉस केलाय आणि त्याबरोबर मॅडम 16 किलोचं वजन कमी केलं, चरबीयुक्त वजन कमी केलं आणि त्याबरोबर मग तुम्ही जे सांगितलं होतं ना की एवढ्या मोठ्या टॅबलेट, इतक्या टॅबलेट खात होते, एवढे चॅलेंज माझ्या तर लक्षात पण नाही राहिली एवढी तुमची लिस्ट. मग त्यामध्ये काय बदल झाला बरं ते वजन कमी झाल्यानंतर? तर सगळे औषध बंद झाले माझे आपोआप. म्हणजे दुखतच नाहीये तर औषध खाण्याचा प्रश्नच येत नाहीये सर. मॅडम सगळी आता मग आता मी 3 वर्ष 3 महिने झाले. ऍसिडिटीचा त्रास नाही, गोळी बंद झाली, मणक्याच्या गोळ्या बंद झाल्या, कमरेच्या गोळ्या बंद झाल्या, हाडं दुखत होते ते राहिले. 75 किलोचा मुलगा माझा जोपर्यंत सोडत नाही, रात्री 40 वाजेपर्यंत जागरण होत होतं, झोप येत नव्हती मला. तर तो जेव्हा सोडायचा तेव्हा कुठेतरी 1 तास झोपायची मी अख्ख्या रात्री. सर मला झोपच येत नव्हती, हाडं दुखायची एवढी माझी. डॉक्टरांना दाखवली तर डॉक्टर हसायचे माझ्यावरती. आता त्यांनाही मरू वाटतं का कळत बरं? नव्हतं. आता मरू वाटतंय का? नाही सर, खूप सुंदर लाईफ आहे आणि या सकस संतुलित आहाराबरोबर मी जगणार. मी मेले तरी माझ्या मुलांना सांगणार आहे, दहावीला कुठं भात बीत काय शिजवून घालू नका रोटी बिटी. बस अर्ध्या मिनिटात तयार करा आणि माझ्या पिंडीवर ठेवा. क्या बात आहे. पाहू शकता मॅडम, कारण पिंडीवर ठेवा म्हणतात नैवेद्य, पण त्यावेळेस त्यांना कळणार नाही की काय ठेवलंय म्हणून. अंड ठेवलंय का काय ठेवलंय किंवा संध्याकाळी शिल्लक राहिलेलं ठेवलंय. बघा,
संध्याकाळी आपल्या घरामध्ये बनतं ना, आणि मग आपल्यामध्ये ते खाऊन खाऊन शिल्लक राहतं, आणि मग सकाळी ते कार्यक्रम आपण करतो. मग त्या टायमाला मॅडमला नाही कळणार की बाबा माझ्या पिंडीवरती काय ठेवलंय म्हणून. पण मॅडम आता सांगतायत की नक्कीच मी मेल्यानंतरही माझ्या पिंडीवरती हा सकस आहार ठेवा. एवढी जादू आहे त्या आहारामध्ये. मला माहित नाही अजून की बनलंय एवढं. खरोखर आपल्या प्रत्येक मानवी शरीरासाठी अमृत आहे. कारण आवाज आहे ना, हा आवाज कधी येतो? असं मुखातून शब्द कधी येतात? आनंदी असल्यावर. आता मरू वाटेल का मॅडमला? मॅडम सांगतात अजिबात नाही, मरू वाटणार नाही. आणि मेले तरी पण हे अमृत माझ्या पिंडीवरती ठेवा म्हणतात. क्या बात आहे. कारण मॅडम काय सांगाल बरं, आहार आहे तो, जी एक ग्लास आहे ना, तुम्ही एवढे आजार घेऊन जीवन जगत होतात, आणि आता एक ग्लास आहे. काय सांगाल बरं, काय कुणाचे धन्यवाद मानाल की तुम्ही आज एवढं आनंदी जीवन जगताय? माझ्या कोचचे आणि सिस्टीमचे, जे श्रीकृष्ण बांगर सरांनी पुण्यात या सिस्टीम मध्ये या सगळ्या जगाचं एवढं मोठं काम करतायत, ते सगळ्यांच्या मुखामध्ये हा शेक घालतायत. आणि त्यांच्यापासून माझे कोच दीपक वाघमारेंपर्यंत आलं, आणि त्यांच्यापासून माझ्यापर्यंत आलं. तर सगळ्यात पहिलं माझे कोचचे धन्यवाद आहेत की ज्यांनी या जर्नीमध्ये आणून मला हे आहार दिलाय. हे अमृत आहे माझ्यासाठी. कुणी पावडर म्हणलं तरी मला राग येतो. आता कुणी मला पावडर म्हणून जरी बोललं तर मी छापते त्यांना, कारण अमृतच म्हणते मी याला. हे पाहू अमृत शकता. माझ्या जीवनात आहे. तेव्हापासून मी हॅपी, आनंदी, निरोगीमय जीवन जगते. कारण बघा, मॅडमला सांगितलं की हे अमृत माझ्यापर्यंत आणलंय. हे अमृत आणि हा एवढा मोठा बदल आहे. कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय. कारण ज्यावेळेस माणूस हॅपी बनतं ना, हॅपी बनतं त्यावेळेस म्हणजे आपण म्हणतो ना, अनुभव आणि अनुमान. आता मॅडमने घेतलाय तो अनुभव. कारण मॅडम सांगतात याला जर कुणी दुसऱ्या नावानं जरी बोललं या आहाराला, तरीच मॅडमला राग येतो. का? तर त्यांच्यासाठी हे अमृत आहे. त्यांनी घेतलाय अनुभव. या ठिकाणी काही नवीन व्यक्ती असतील, ते म्हणतील काय बाबा ही मॅडम बोलते, काय सांगते की एवढं माझे एवढे आजार होते, मी मरायला पण गेली होती, 4-4 गोळ्या खाल्ल्या होत्या मरायच्या, आणि तरी पण जिवंत आहे या ठिकाणी. अशी एवढी मोठी बडबड बडबड सांगते की मी अशी झाले तशी झाले. का? तर मॅडमने घेतलेला अनुभव आहे तो. कारण ह्या ठिकाणी खूप व्यक्ती असतील, अनुमान लावत असतील की हे एक ग्लास एवढं असं काही करू शकतो का? हे ग्लास एवढे आजार मुक्त करू शकतो का? या ठिकाणी कोणीच डॉक्टर नाही. हा वैयक्तिक अनुभव आहे मॅडमचा. कारण व्यक्ती, परंतु प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. हा डिस्क्लेमर आहे. पण या ठिकाणी फक्त आणि फक्त लाईफस्टाईल चेंज केली. हा त्यांच्या कोचच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कोचला फॉलो केलं. जे कोचनं सांगितलं, आणि हा जगात नंबर 1 चा आहार. म्हणजेच बघा, आपल्या पेशींना लागणारा आहार, पेशीयुक्त आहार, पेशीय पोषक आहार घेतला, आणि मॅडम सांगतात की आज सगळे आजार निघून गेलेत. या ठिकाणी कुणी डॉक्टर नाही, कुठलंही औषध दिलं जात नाही. फक्त आणि फक्त आपल्या पोषक आहार दिला जातो, आणि अमेझिंग असं आपल्या शरीरामध्ये बदल होतो ऑटोमॅटिक. चांगलं खाल्लं ना तर चांगलंच होतं. बघा, तुम्ही वाईट खाल्लं ना तर वाईटच होणार आहे. तुम्ही रोज जर रस्त्याच्या कडेला दुकान असतं, आता सकाळी आपला शरीर शुद्धीकरण आपण काढा घेतो सकाळ सकाळ, हा चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे. आणि मग काही व्यक्ती, मला नावं नाही ठेवायची कोणाचे, पण रस्त्याच्या कडेला दुकान असतं, रोज संध्याकाळी शोधत 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 जातात. ते चांगलं आहे का हो? आणि मग तो पिऊन माणूस इतका पोपटासारखा बोलतो का हो? तो सांगतो का मी एक ग्लास मारून आलोय, अशी अर्धी मारून आलोय, आणि मग माझ्यामध्ये हा बदल झालाय, असं सांगतो का हो? नाही. कारण चांगलं जर खाल्लं ना तर चांगलाच बोलतो आणि चांगलंच होतं. जर तुम्ही ह्या पोटामध्ये वाईट टाकलं ना तर वाईटच होणार आहे, आणि वाईटच बोलतो. कुठला पिणारा माणूस चांगलं बोलतो रस्त्यानं चालताना? अजिबात नाही. कारण त्याला बोलता सुद्धा येत नाही. म्हणूनच चांगलं खाल्लं पाहिजे. आणि आज आशादेव मॅडम त्यांचा अनुभव घेतलाय, सगळं पोटामध्ये गेलंय, आणि आता एवढं ओठावरती येतंय ना, पोटामध्ये गेलं की ओठावरती येतंय. सगळ्या गोळ्या बंद झाल्यात. मरायचंय, आता मरायचंय का मॅडम? आता खा 4-5 अजिबात गोळ्या नाही. खा बरं आता. हा? आता 5 गोळ्या खा बरं झोपेच्या. खाऊ वाटतील का? नाही, ती गोळ्या खाण्याची गरजच नाहीये. बिस्तरात पडल्यावर ऑटोमॅटिक झोप येते मला. मोबाईल त्या हातात बात असला तरी पडतो खाली बाजूला आणि मी झोपून जाते. पहिले वाट बघायला लागत होती, देवाची विनवण्या करायला लागत होते मला झोप येऊ दे म्हणून. पाहू शकता मॅडम, आता मरूस सुद्धा वाटणार नाही. मॅडम म्हणते ना अजून 10 वर्षे, 10 वर्ष तर आयुष्य लाभलेच जास्त या फॅमिलीमध्ये आल्यानंतर, पण अजून 10 वर्षे कशी चांगली जगल, जास्त जगल, यासाठी मॅडम आता प्रयत्न करतायत
की ह्या फॅमिली बरोबर आयुष्यभर राहण्यासाठी. आता नाही वाटत मरू. कारण 4 गोळ्या खाऊन मरूच वाटणार नाही. कारण का जीवन हेल्दी झालंय. तर खूप छान वाटलं मॅडमशी बोलून. कारण मॅडमचा अनुभव जबरदस्त रिझल्ट आणि बघा मॅडमनं हा तो त्यांच्यापुरता मर्यादित न ठेवता आज मॅडम बरोबर जे सगळ्यांनी वर्कआउट केले ना त्यांच्या पाठीमागं जी व्यक्ती होत्या. कारण कोणाला ना कोणाला चॅलेंज होतं. काहीतरी चॅलेंज आहे म्हणून त्या आपल्या फॅमिलीमध्ये आल्यात आणि आज सगळ्यांचे चॅलेंज निघून घेऊन मस्त एक्सरसाइज करतात. किती आनंदीमय वातावरण आहे या गोल्डन फॅमिलीमध्ये. कारण आपण धन्यवाद मानले पाहिजेत. आपले सर्वांचे ग्रेट महागुरु कृष्णा बांगर सर त्यांनी ही फिट इंडिया मिशन चालू केलं आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला ही जर्नी मिळाली. आपल्याला प्रत्येकाच्या कोचच्या माध्यमातून आणि आपण प्रत्येक जण आज निरोगी जीवन जगतोय. तर खूप छान वाटलं आशादेव मॅडमचा अनुभव ऐकून आणि मॅडम नक्कीच पॉवरफुल तुम्ही एक्सरसाइज गाईड केली आणि असंच वारंवार आम्हाला गाईड करत चला. कारण तुमचा एक अनुभव कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. येस मॅडम जाता जाता फक्त आणि फक्त एक मिनिटाचा मॅडम 1 मिनिटाचा तुमचा आज जवळपास 300 लोकांनी तुमच्या बरोबर 300 व्यक्तीने एक्सरसाइज केली. 1 मिनिटाचा काय संदेश द्याल बरं तुम्ही यांना आज? मी एकच सांगेल सगळ्यांना जेवढे पण पार्टिसिपेट आहेत नवीन जुने, मी माझ्या कोचचं गाईडन्स घेतलं, माझा चहा बदलला, शरीराची हालचाल केली म्हणजे एक्सरसाइज केली निदान 35 मिनिट तरी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि हा सगळं संतुलित आहार घेतला त्यानंतर ती त्रिसूत्री जीवन अपनवलं आणि ऑल न्यूट्रिशन ऑल न्यूट्रिशन माझ्या कोचच्या गाईडन्सनी मी घेतलं आणि औषधातून औषधातून शरीराला गरज भागवण्यापेक्षा मी न्यूट्रिशन मधून त्या सगळं संतुलित आहारातून माझ्या शरीराला दिलं आणि मी आज हॅपी आणि आनंदी जीवन जगते. ते माझ्या कोच मुळे या सिस्टीम मुळे आणि जगातल्या नंबर 1 आहारामुळे. तर क्या बात आहे. सर्वांनी हे त्रिसूत्री जीवन अपनावावं आणि निरोगी हॅपी आनंदी जीवन जगावं इतका संदेश असेल माझा आणि माझ्या बरोबर सगळ्यांनी वर्कआउट केले त्यांचे पण धन्यवाद. थँक्यू. तुमचे पण धन्यवाद बांगर सर आणि सिस्टीमचे पण धन्यवाद. मला आज वर्कआउट करण्याची संधी दिली आणि मला मांडी पण घालता येत नव्हतं सर पण आज मी मांडी घालून बसू शकते. उठताना मी उभं करत होते आज मी अशी सरळ बसू शकते, उठू शकते आणि खूप अमेझिंग जर्नी दाखवली मला माझ्या कोचनी. त्यांचे कोटी कोटी धन्यवाद. माझं काही खूप चुकलं छान. असेल तर नक्कीच क्षमा करावी. खूप छान. कारण तुम्ही खूप व्यक्तींचं आयुष्य घडवताय. खूप व्यक्ती आज या ठिकाणी आहेत आणि त्यांना तुम्ही खूप छान असा संदेश दिलेला आहे, की त्रिसूत्रीला फॉलो करायचंय. जगात नंबर 1 चा सकस संतुलित आहार आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय असे तुमचे ग्रेट कोच आणि 20% आपण जे 1 तास एक्सरसाइज करून घामाची अंघोळ केली ना, हा 20% म्हणजे त्रिसूत्रीला फॉलो करा आणि नक्कीच आपलं आयुष्य सुंदर करा. मेडिकल फ्री राहा. हा संदेश मॅडमनं आपल्याला सर्वांसाठी दिलाय. तर खूप छान. थँक यू मॅडम. आपल्याशी बोलून खूप छान वाटलं आणि अजून सातत्याने आयुष्यभर करा. नक्कीच तुमची आम्हाला साथ लागेल. कारण तुम्ही एवढा मोठा अनुभव तुमचा आहे, की बघा किती गोळ्या होत्या आणि आज तुम्ही ते गोळ्या मेडिसिन मुक्त जीवन जगताय आणि हा आदर, हे आदर्श आम्ही नक्कीच घेऊन तुमच्या बरोबर राहू. तर खूप छान वाटलं मॅडम आपल्याशी बोलून आणि हा मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्ती परंतु प्रत्येकामध्ये वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. या ठिकाणी कुणीही डॉक्टर नाही. येस. तर खूप छान वाटलं.